आज काय बनवतोय मम्मी आपण? आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवतोय. आज संकष्टी चतुर्थी आहे ना. हां, चतुर्थीमुळे आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवतोय. आता आपण साबुदाणे काल भिजत टाकले होते. हो, काल रात्रीच भिजत टाकले होते, त्याच्यामुळे बघ एकदम छान भिजून गेले बघ. आणि भिजवताना आपण ते आधी पाणी थोडं ठेवलं होतं. हो हो, ते काय करतो एक 10-15-20 मिनटं आहे ना पाण्यात ठेवून देते मी साबुदाणा, आणि नंतर मग तो चाळणीवर निथरून झाकण ठेवून देते. मग तो निथरला का मग आपण एखाद्या पातेल्यात म्हणा किंवा कटोरीमध्ये काढून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं. मग छान फुलून येतो, मोकळा होऊन जातो बघ. आता हा किती लोकांसाठी घेतला आपण? आता हा 3 लोकांसाठी आपण घेतलेला आहे. 3 कप घेतलेला आहे साबुदाणा. 3 कप साबुदाणा. हो हो उकडून घेतले. हो हो हो, छोटे छोटे 2 आणि मोठं 1 बटाटा घेतलेला आहे आपण. कढई ठेवून देऊ त्याच्यावर. आता याला आपण साजूक तूप पण वापरतो बरं काय खिचडीला. हां, आणि आता तेल बी चालतं, पण ते शक्यतो शेंगदाण्याचंच तेल वापरलेलं चांगलं असतं उपवासाच्या दिवशी. सोयाबीन वगैरे तेल वापरायचं. ते मसाले आणि हे जास्त आता अगस्त्य आयुष खिचडी खाता म्हणून आपण जास्त मिरची टाकलेली नाही. आता हे फक्त 5 मिरच्या टाकलेल्या आहे फक्त. हे बघ, आता हे जिरं चांगलं फुललं की हे मिरची टाकून द्यायची. मिरची टाकली की हे बटाटा टाकून द्यायचा. आता हे बघ, हा आहे ना बटाटा आहे ना, याच्यात परतवून घ्यायचा तेलामध्ये थोडा वेळ, आणि झाकण ठेवून देऊ बटाट्याला. हे बघ 5-10 मिनटामध्ये हा बऱ्यापैकी असा शिजला गेलेला आहे. आणि आपण उकडून घेतला तरी चालतो किंवा साल काढून फोडी करून घ्यायच्या, पण तेलामध्ये चांगला वाफवून घ्यायचा. आता आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र करू. आणि हे बघ, शेंगदाण्याचा कूट असा जाडसर आहे बरं का आपला, एकदम बारीक नाही केलेला. तो पण छान लागतो जाडसर. हो, नाही जाडसरच ठेवायचा आहे, त्याच्यामुळे खिचडी छान लागते. आता याच्यामध्ये पण आपण हे बघ असं मीठ टाकून घेणार आहे, आणि हो त्याच्यातच टाकून घ्यायचं. आणि इकडे बी थोडंसं टाकलेलं आहे खिचडीच्या अंदाजानुसार, म्हणजे बटाट्याला बी आणि मिरची बी तिखट लागत नाही त्याच्यामुळे. आणि हे आता हे बघ, याला हे चांगलं एकसारखं परतून घ्यायचं, पण गॅस थोडासा बारीकच राहू द्यायचा बरं का. खूप मोठा गॅस करायचा नाही, नाही तर मग ती खाली करपण्याची शक्यता असते. हे बघ, अशी चांगली परतवून घ्यायची तिला बरं का. आणि एक 10 मिनटं आहे ना झाकून ठेवायची तिला. आणि झाकून ठेवताना काय करायचं, याला आहे ना हे बघ असं एक ताट ठेवून द्यायचं, आणि थोडंसं पाणी ताटावर टाकायचं. याची वाफ चांगली बसते आणि खाली करपत नाही. हो हो, हे बघ, आता ही 5 मिनटं आपण असं पाणी ठेवून हे केलं होतं. हे बघ, हे बघ खाली लागली का बघ. हे बघ खाली बघ, ते वरती पाणी ठेवल्यामुळं खालीही लागले नाही. हो, हे बघ, आता ही आपण हे करून घेतली बघ, कशी मोकळी झाली बघ. आणि वरती हे ताटावर पाणी ठेवल्यामुळं आपली खिचडी ही खाली लागली नाही. हे बघ, आणि आता काही ठिकाणी कोथिंबीर खातात, काही ठिकाणी नाही खात. खात असेल तर परतून झाली की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची. काहींना चालते उपवासाला, पण सोमवारच्या उपवासाला नाही खात बरं का. बरेच जण जिरे खात नाही, कोथिंबीर खात नाही, फक्त हिरवी मिरची. हे बघ, आता आपली ही खिचडी तयार आहे. आता हे बघ, ताटामध्ये आपण पेरू घेतले, लिंबाचं लोणचं घेतलं,
आणि वर हे दही. आता याच्यात आणखी द्राक्ष पण ठेवू. हे बघ, आता हे पूर्ण उपवासाचं ताट तुझं तयार आहे. ओके.